नमस्कार, मी जागृती देशपांडे स्वागत करत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे हे श्रींची इच्छा, हे ब्रीद वाक्य उराशी घेऊन ज्या महापुरुषाने जन्म घेतला आणि अनेक किल्ले गनिमी काव्याने, कधी बुद्धिमत्तेने, कधी शारीरिक बलक्षमतेने जिंकले, अशा एका हरहुन्नरी कलाकाराचे किंवा एका महापुरुषाचे जर तुम्हाला जीवनचक्र किंवा जीवनक्रम पुन्हा एकदा जर समोरासमोर पाहायला मिळाला तर तुम्हाला कसं वाटेल? चला तर मग आज आपण अशाच एका ठिकाणी जाऊया जिथे आपल्याला शिवाजी महाराजांचा जीवनक्रम पुन्हा प्रत्यक्षात अनुभवता येईल। तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत शिवसृष्टी, जे आहे आंबेगाव बुद्रुक येथे स्थित। तर हे आशियातील एकमेव असं पहिलं थीम पार्क आहे की जिथे तुम्हाला शिवाजी महाराजांचा जीवनक्रम पूर्ण लहानपणापासून त्यांनी केलेल्या प्रत्येक लढाई, त्यांनी कोणत्या कोणत्या मोहिमेतून कोणते कोणते किल्ले जिंकले आणि त्यांचा पूर्ण जीवनपट आपल्याला त्या हिस्टोरिकल थीम पार्कमध्ये एकाच छताखाली सगळीकडे पाहता येतो। शिवसृष्टी हे आशियातील पहिले एकमेव हिस्टोरिकल थीम पार्क आहे। तर इथे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्हेकलनेही तुम्ही जाऊ शकता किंवा पुणे शहरातील PMPMLच्या पब्लिक ट्रान्सपोर्टनेही तुम्ही जाऊ शकता। पर्यटन सेवा केंद्र अशा बरेचशा बसेस इथे जाण्यासाठी तुम्हाला उपलब्ध आहे आणि इथे भव्य असे पार्किंग देखील आहे। प्रति व्यक्ती तिथे 200 रुपये तिकीट आहे, ते तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरूनही काढू शकता किंवा तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्षातही काढू शकता। त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर अशा या शिवसृष्टीमध्ये आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला प्रत्येकी 25 ते 30 लोकांचा एक गट केला जातो आणि प्रत्येक गटाला एक गडाचं नाव दिलं जातं आणि त्या गडासोबत आपल्याला एक गाईड देखील त्यांनी दिलेला असतो, जो गाईड आपल्याला प्रत्येक ठिकाणची माहिती, छायाचित्र आणि तिथले घडणाऱ्या प्रत्येक लाईव्ह प्रसंगाचा आपल्याला अनुभव आणि तिथला माहिती पूर्णतः देत असतो। तर आतमध्ये गेलो आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो पहिला प्रसंग आग्र्यावरून सुटका। तर इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटाचा एक लाईव्ह शो दाखवला जातो, ज्यामध्ये शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये अडकले होते तेव्हा तिथून ते कशा पद्धतीने बाहेर पडले आणि तो प्रसंग पूर्णपणे तिथे वर्णन केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमकांची सत्ता उलथून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर, तर दुसरा त्यांच्या स्वप्नांची धुळधाण करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आलमगीर। नियतीने एकदाच या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला। तर हा प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला नेलं जातं एका ऑडिटोरियम हॉलमध्ये, जिथे खुद्द शिवाजी महाराज स्वतः आपल्याशी बोलतात आणि त्यांच्या घडलेल्या काही प्रसंगावरून ते आपल्याला एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात। तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे। चारित्र्य नसेल तर सगळंच फोल। मग ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि तर त्यानंतर आपण जात आहोत सेकंड फ्लोअरवर। तर तिथे आहे शिवाजी महाराजांच्या काळामधली शस्त्र, अस्त्र आणि वेगवेगळी नाणी। तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भाले, तलवारी आणि इतर अनेक वस्तू तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, पण त्यातील कुठल्याही वस्तूला तुम्हाला हात लावायची मुभा नाहीये, कारण तिथले वस्तू स्टोअर करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीच्या रसायनाचा वापर केलेला असतो। तर तिथे तुम्ही हे सगळे पाहून झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर 15 मिनिटाचा एक लंच ब्रेक दिला जातो। तर उपहारगृहामध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातो, तेव्हा तुम्ही वाटेल ते खाऊ शकता। तिथे 15 मिनिटं तुम्ही रेस्ट करू शकतात। बाहेरील कुठलेही अन्नपदार्थ तेथे नेण्यास सक्त मनाई आहे। चला तर मग ब्रेक नंतर आपण आता करणार आहोत सफर किल्ल्यांची। तर इथून सुरू होतो अखंड किल्ले पाहण्याचा प्रवास। तर एक एक करून आपण शिवनेरी, राजगड, विशालगड, दौलताबाद असे अनेक किल्ले आपल्याला तिथे दाखवले जातात। तर आपल्याला हे किल्ले दाखवताना समोर पडद्यावरही दाखवलं जातं आणि खाली त्याची प्रतिकृती करून त्याच्यासोबत तो गाईड आपल्याला माहितीही देत असतो। आणखी एक गोंधळ महाराजांच्या मनात भरला होता। महाबळेश्वर पारघाटाच्या अगदी तोंडावर याचं नाव होते। महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना आणि अर्जोची यादवांना मोरप्यावर एक उदंड किल्ला बांधायची आज्ञा केली।
जळू लागले. एक उत्तम दागिना घडवला जात होता, पण हा अस्सल बावनकशी सोन्याचा अलंकार पोलादी ताकदीचाही आहे हे पुढच्या 2 वर्षांच्या आतच सिद्ध झालं. महाराजांच्याकडे आता लहान मोठी 40 किल्ले होती. त्यातच मोऱ्यांकडून त्यांनी जावळीही घेतली. यादवांचा गरुडध्वज अभिमानाने ऐश्वर्याने भरपूर होता. अशा या देवगिरीला अल्लाउद्दीन खिलजीची नजर लागली व झाला देवगिरीचा दौलत आला. आपल्याला याला संरक्षक करता येईल. आहे अंबरपूर, त्याला बाहेरील संरक्षक खट असं म्हटलं जातं. त्याच्या आतमध्ये आहे महापूर, त्याला आतील संरक्षक खट असं म्हणतात. त्याचमुळे आपल्याला तर या सगळ्या किल्ल्यांच्या सफरीमध्ये एक रोमांच आणणारा प्रसंग म्हणजे विशाळगडाचा प्रसंग. जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे रवाना होतात त्याच वेळेस मुघल जेव्हा मागून शत्रूंची स्वारी येते त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे यांनी सांगितले की महाराज तुम्ही वर जा, मी इथे खिंड लढवून ठेवतो. त्या जोपर्यंत महाराज हे गडावरती पूर्णतः पोहोचून तोफेची सलामी देत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी ती खिंड लढवली आणि त्यांच्या रक्ताने ती पावन झालेली खिंड म्हणून त्याला आज पावनखिंड म्हणूनही असे ओळखले जाते. तर हा एक रोमांच आणणारा प्रसंग तिथे तुम्ही पाहू शकता आणि त्याचं चित्रीकरण इतकं सुंदर आणि खालील त्या पडद्यावर आणि खालील त्या पूर्णपणे गडाच्या प्रतिकृतीवरही तुम्हाला खूप सुंदर पडदे पाहायला मिळतात. तर आपण आत्तापर्यंत हा सगळं एकाच बिल्डिंगमधले हे पूर्ण प्रसंग पाहिले. यानंतर आपल्याला नेलं जातं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तर त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं आणि भवानी मातेचं मंदिर ते इतकं सुंदर जे तुम्ही ॲक्च्युअली खरं गडावर चढून जाऊन मंदिर पाहता असेच तुम्हाला भास होईल. एवढं सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठ्या परिसरामध्ये त्यांनी एक भव्य असं मंदिर उभारलेलं आहे. मजल्यावर नेलं जातं जिथे तुम्हाला एका रोटेटिंग ऑडिटोरियममध्ये नेलं जातं. तिथे तुम्हाला पूर्णपणे लाईव्ह असा शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवला जातो. फ्रॉम त्यांच्या जन्मापासून फ्रॉम त्यांच्या डेथपर्यंतचा पूर्ण एक जीवनक्रम तुम्हाला तिथे दाखवला जातो, जिथे तुम्हाला 3D अनुभव पाहायला मिळतो आणि रोटेटिंग स्क्रीन असल्यामुळे तुम्हाला ते अजूनही छान वाटतं. जेव्हा काही समुद्राचे प्रसंग येतात अक्षरशः तिथे पाण्याचे तुषार उडतात अंगावरती आणि जिथे सोसाट्याचा वारा सुटतो तिथे थंडावा असा फील होतो. सो हे एक असं पूर्णपणे 3D अनुभव तिथे तुम्हाला पाहायला भेटतो.
मला पहिल्यांदा आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळं घोंघावत या भूमीवर तुटून. तर ही होती अशी शिवसृष्टी. तर तुम्हाला ही शिवसृष्टी पाहून कसं वाटलं? आणि जर तुम्ही विकेंडला आपल्या मुलांना एखादं छान ठिकाण दाखवण्यासाठी जर विचार करत असाल तर नक्कीच आपल्या मुलांसोबत येऊन शिवसृष्टीला भेट द्या. आणि हे तुम्हाला ठिकाण कसं वाटलं हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओजबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. नमस्कार.